अखेर हरपवडेचे रासूबाई मंदिर झाले खुले. जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा आदेश. भक्तगणांनी स्वच्छता करून घातली विधिवत पूजा. जिल्हाधिकारी आणि देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या आदेशानं श्री रासूबाई देवीचं मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं. भाविक आणि पुजाऱ्यांनी मंदिर स्वच्छता करून विधिवत पूजा केली. हरपवडे येथील श्री रासूबाई देवी मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसाठी आहे. यांच्यामार्फत स्थानिक व्यवस्थापन समिती देखभाल दुरुस्ती करते. मात्र स्थानिक देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांमध्ये वाद होऊन मंदिराला 6-7 महिन्यांपूर्वी टाळा ठोकण्यात आला होता. या अनुषंगानं पुजारी आणि ग्रामस्थांनी 10 मे 2023 रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे लेखी अर्ज करत दाद मागितली होती. पश्चिम देवस्थानकडे येथील पुजाऱ्यांची नोंद असतानाही मंदिर आणि पूजा अर्चा बंद ठेवली जाते हा मोठा प्रश्न होता. यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय होता. या पार्श्वभूमीवर आजरा तालुका गुरव समाजाची बेमुदत आंदोलनं आजरा तहसीलदार कार्यालय इथं झाली. हरपवडे गावची ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचं कारण पुढे करून आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत निर्णय दिला जाईल असं आजरा तहसीलदारांनी आश्वासन दिलं होतं. त्यानंतर हरपवडे ग्रामस्थांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार निर्णय घेतला, पण आजरा तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर तो मागे घेतला होता. त्यानंतर 27 मे पर्यंत मंदिर खुलं करून द्यावं, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तब्बल महिन्यानं आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थाननं मंदिर खुलं करण्याचा आदेश दिला. याबद्दल भाविक आणि गुरव समाजाकडून समाधान व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्राचे सहाय्यक सचिव श्री दिंडी आणि श्री मिटके, मंडलाधिकारी श्री कुरणे, पोलीस कर्मचारी, रवळनाथ मंदिर स्थानिक उपसमितीचे अध्यक्ष आनंदा कुंभार, हरपवडेचे सरपंच सागर पाटील, पोलीस पाटील निलोफरताई मुल्ला आदींच्या उपस्थितीत मंदिर खुलं करण्यात आलं. आता रवळनाथ स्थानिक सल्लागार उपसमिती आजरा यांच्याकडे मंदिर देखभाल राहील.